कर्मठ, कर्तव्यनिष्ठ और कार्य तत्पर रहकर अपने प्रभाग की जनता की अविरत सेवा करने वाले नवी मुंबई जिला कांग्रेस कमेटी के उपाध्यक्ष अंकुश सोनावणे ने इस बार भी अपना जन्मदिन सामाजिक सेवा में बहाल किया। अंकुश सोनावणे मित्र मंडल द्वारा जन्मदिन पर अंकुश सोनावणे और तमाम नागरिकों ने पौधारोपण कर पर्यावरण संवर्धन का संदेश अपने जन्मदिन पर दिया। तत्पश्चात जनसेवा को ईश्वर सेवा मानते हुए प्रभाग में ज्येष्ठ नागरिक कार्ड वितरण के अलावा भव्य रक्तदान शिविर का भी जोरदार आयोजन किया गया, जहां बड़ी संख्या में आए रक्तदाताओं ने रक्तदान कर अंकुश सोनावणे के जन्मदिन पर सामाजिक दायित्व का निर्वाह किया। जहां इन रक्तदाताओं को प्रमाण पत्र और भेंट वस्तु देकर उनका मनोबल बढ़ाया गया। मौका जन्मदिन का था, इसलिए संध्या के समय ऐरोली में अभिष्ट चिंतन समारोह का भव्य आयोजन देखने मिला, जहां अंकुश सोनावणे उर्फ आबा को जन्मदिन की शुभकामनाएं देने भारी संख्या में समर्थकों, शुभचिंतक और मान्यवरों का हुजूम उमड़ पड़ा। जहां उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं देने पूर्व महापौर सुधाकर सोनावणे, कांग्रेस जिला अध्यक्ष अनिल कौशिक, प्रदेश युवक उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे, ममित चौगुले, पूर्व उपायुक्त चाबुकस्वार द्वारकानाथ भोये, पूर्व नगर सेविका हेमांगी सोनावणे, मनोज हल्दनकर, चेतन नाइक, रविंद्र सावंत, ब्रह्म कुमारी संस्था की महिलाएं आदि उपस्थित थी। मान्यवरों ने अंकुश सोनावणे को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए उनके कार्यों की सराहना की। मला आवडलं। गेली 4-5 वर्ष मी त्यांच्या वाढदिवसाला येतोय। त्याच्या अगोदर काय मी वाढदिवसाला वगैरे येत नव्हतो, परंतु आज मला त्यांनी जे आव्हान केलेलं आहे की बुके नको बुक आणा, आणि त्यानुसार आम्ही देखील त्यांना वह्या दिलेल्या आहेत। ह्या वह्यांच्या माध्यमातून सामाजिक जी बांधिलकी आहे ती ते त्या ठिकाणी पूर्ण करताना दिसत आहेत। अंकुशराव अशाच प्रकारे निरोगी त्यांना आयुष्य लाभो, त्यांची प्रगती हो आणि सातत्याने ते समाजाचं काम करत राहो, अशा प्रकारच्या शुभेच्छा मी माझ्या प्रभाग क्रमांक 20, 19 आणि 20च्या वतीने देतो। त्यांना अजूनही शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर काही लागत असेल तर ते देखील देण्याचं या ठिकाणी अभिवचन देतो। त्यांना ह्या अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याची जी खऱ्या अर्थाने म्हणतो की हेमांगीताई यांची देखील त्याच्यामध्ये खूप मोलाची साथ आहे, आणि त्याच्यामुळे ह्या उभयतांना अशाच प्रकारे आनंदी राहता येवो, त्याच्यासाठी अंकुश सोनावणे मित्रमंडळ जे कष्ट घेताना दिसत आहेत त्यांचं देखील मी मनपूर्वक कौतुक करतो आणि शुभेच्छा देतो। आणि काका हे असे व्यक्तिमत्व आहे की ते कुठल्या पक्षाचे नाहीये, ते आपले सर्व सामान्य माणसांचे। म्हणून आज इथं मोठ्या संख्येने महिला असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, त्यांचे सगळे चाहते। कारण की काकांना मी लहानपणापासून बघत आलोय। काकी असतील, लोकसेवा आणि नगरसेवक असावा तर काकांसारखा आम्ही सुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा घेतो, आणि मी सुद्धा नगरसेवक झालोय। काकांच्याच पाठोपाठ आम्ही सुद्धा लोकसेवाच करत राहतो, म्हणून आम्ही आज या पदावर आहे। काका, तुम्हाला आजच्या या दिवशी खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो, अशीच लोकसेवा करत राहा, आपल्याला फळ ते ऑटोमॅटिक प्राप्त होतच। आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो वाढदिवसाची। कुछ लोग ऐसे हैं जो वक्त के साथे में ढल गए, कुछ लोग ऐसे हैं जो वक्त के साथे में ढल गए, और कुछ लोग ऐसे हैं जो साचा बदल गए। साचा बदलणारा व्यक्ती, साधा व्यक्ती, कामणारा व्यक्ती। गेल्या अनेक वर्षापासून अंकुश सोनावणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेत आहोत, आणि रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या येत आहे। 100 ते 150 रक्तदाते इथे येऊन रक्तदान करीत आहेत, आणि रक्तदान हे महान दान आहे, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। नवी मुंबई महानगरपालिका आणि अंकुश सोनावणे साहेबांच्या मार्फत आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। सेक्टर 4 ऐरोली येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। सकाळी सरांनी वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतलेले आहे, ते पण उत्तमरित्या पार पाडण्यात आलेले आहे। आणि माझी अशी इच्छा आहे की संकल्प नवा, प्रत्येक घरात एक तरी रक्तदाता हवा, ही सगळ्यांची एक घोषवाक्य असून प्रत्येकाच्या घरात एक रक्तदाता व्हायलाच पाहिजे, तयार व्हायलाच पाहिजे। आज अंकुश सोनावणे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो। आज अंकुश सोनावणे साहेबांचा आज वाढदिवस हा सेक्टर 4 मध्ये सर्वात मोठा दिवस म्हणून साजरा होतो, कारण
अंकुश सोनवणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भरपूर असे सामाजिक उपक्रमाने हा वाढदिवस साजरा केला जातो। सकाळी काळूराघू सोनवणे उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं जातं। आता वृक्षांची गरज आहे। आता तुम्ही या मे महिना एप्रिल महिना बघितला असेल किती गरमी होती, त्यासाठी दरवर्षीच आम्ही झाडे लावतो आणि ती जगवतो आणि मोठी करतो। तर मी सर्वांना आवाहन करतो की तुम्ही झाडे लावा, झाडे जगवा आजच्या वाढदिवसानिमित्त आणि भरपूर अशा शुभेच्छा देतो। अंकुशजी सोनवणे साहेबांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हा वाढदिवस म्हणजे फक्त केक कापणं, केक खाणं असं नसून सोनवणे साहेबांच्या वाढदिवसासाठी आज सकाळपासून 7 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सामाजिक उपक्रम राबवले जातात। ते सकाळी वृक्षारोपण, कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला ऑक्सिजन, हवा याची फार गरज आहे। हे ध्येय ठेवून आम्ही वृक्षारोपण दरवर्षी करतो। याही वर्षी सोनवणे गार्डनमध्ये वृक्षारोपण केलेलं आहे। त्याच्यानंतर आता 9:30 वाजल्यापासून रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। आपल्याला सर्वांना माहीत आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि आत्ता जे रक्तदान करत आहे, केलेलं आहे आणि करणार आहे त्यांच्यासाठी त्यांना मी मनापासून त्यांचे आभार मानते, कारण तुम्ही दिलेल्या रक्तामुळे एका कोणाचा तरी जीव वाचणार आहे। म्हणून एक घोषवाक्य आहे, रक्तदान श्रेष्ठ दान। तोही एक सामाजिक उपक्रम झाला। त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक कार्ड आम्ही काढून देणार आहोत। आता फॉर्म भरायचं काम चालू आहे। सगळं ज्येष्ठ नागरिकांना आव्हान करते की तुम्ही आपलं ज्येष्ठ नागरिक कार्ड काढून घ्यावं, कारण दरवर्षी ज्येष्ठ नागरिक कार्ड काढणं हा उपक्रम आम्ही 26 जूनला राबवत असतो आणि तेही काम आता चालू झालेलं आहे। सर्व ज्येष्ठ नागरिकांनी कार्ड काढून घ्यावे। वहीं अपने जन्मदिन पर मिले अटूट प्रेम और आशीर्वाद के लिए अंकुश सोनावणे ने सभी का आभार माना। अंकुश सोनवणे कारण मला अशी कार्यकर्ते मिळाले, जीवनाची आपल्याला हातात देणारे अंकुश सोनवणे मित्र मंडळ। हे जे मंडळ हे गेल्या 20 वर्षापासून स्वतःहून या ठिकाणी मला वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करत असतात। त्यात अनेक नवीन उपक्रम स्वतः राबवत असतात आणि ज्या वेळी बघत असते त्यावेळी त्या ठिकाणी आमच्या हाकेला धावून येत असतात। मी खरोखरच मी परमेश्वराचं आभार मानेन की मला हे असे एवढे चांगले कार्यकर्ते दिले। जरी कार्यकर्ते जरी मला दिले असते पण रहिवाशी पण कमी नाही, रहिवाशी पण मला चांगले प्रेम आणि गुण दिलेले, आमच्यावरती प्रेम करणारे, माझे सोनाचे आमच्यावरती प्रेम करणारे। आता मला सेक्टर 4 मध्ये जेव्हा मी असेल किंवा एमआयसीचा कार्यकर्ते करत असतो, कधीच मी कुठल्या पक्षाचा नेता आहे किंवा काय आहे नगरसेविका आम्ही कधी त्या भावनेने गेलेलो, कधी पण लोकांनी आव्हान दिला, आम्ही थांबलो, त्यांनी समस्या सांगली ते आम्ही सोडण्याचा या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। आज आपण पाहिलं असेल का पूर्वीच्या सेक्टरला आताचं सेक्टर फार फरक आहे। आज हे जे शक्ती झालेलं आहे सर्व आपल्या शक्तीमुळे, आपली शक्ती आमच्या पाठीशी आहे, आपलं जो प्रेम आमच्या पाठीशी आहे, आपला जो विश्वास आमच्या पाठीशी आहे, हा विश्वास आम्हाला या ठिकाणी आम्हाला त्यांच्या प्रेरणेने आज आम्ही या ठिकाणी पोहोचलेले आणि तुमचीच लोकांच्या सेवेसाठी आम्ही या ठिकाणी करतो। आज सेक्टरमध्ये कधी कुठल्या प्रकारचं राजकारण न करता पूर्णपणे 100% असते। मी राजकारण कधीच करत नाही, सर्वांना माहिती आहे। माझा दुश्मन जरी माझ्याकडे आला, विरोधक दुश्मन म्हणत नाही मी, कारण ते तसं काहीतरीला माणूस माझा दुश्मन नसतो, विरोधक असेल मला। विरोधक जरी आला, त्याचं जरी काम असलं तरी त्याला कधी लाभ बोलत नाही, त्याचंच काम मी खुशीखुशीने करतो। बाबा तुझं भलं असेल तर मला काही बोलू नाही, सर्वांचं भलं हो हेच आतापर्यंत आम्ही आमचे कार्यकर्ते पण बघत नाही, तेवढ्या चिंतेचे कार्यकर्ते। आज बाकीच्या विभागामध्ये गेले नगरसेवकाच्या मागे असलेले का नेत्याच्या मागे असलेले कार्यकर्ते उमवत असतात, ते चहापेक्षा किती गरम असतील तसं, परंतु तुम्ही आमचे जे जो 100 कार्यकर्ते आहेत त्यांना कधी पण अजून बघा, कधी पण प्रयोग करा, एखादं काम सांगा, तुमच्याशी ते नम्रानेच बोलणार, तुम्हाला हे काम करून देणार नाही, म्हणतो सांगणार ह्या भेटा अशा पद्धतीचे कार्यकर्ते। ब्युरो रिपोर्ट EW नेटवर्क।